सोलापूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची जी आहे ती रणधुमाळी सुरू झाली। ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर आज प्रत्यक्षात जे आहे ते मतदानाला सुरुवात झाली। सोलापूरच्या माड्यातले जे लक्षवेधी मतदारसंघ समजला जातो त्या मानेगाव जिल्हा परिषद गटाचे भाजपाचे उमेदवार जे आहेत ते पृथ्वीराज शिवाजीराव सावंत, जे की निवडणुकीमध्ये माजी मंत्री तानाजीराव सावंत यांचे पुतणे म्हणून राजकीय महत्त्व ज्या पद्धतीने या निवडणुकीला लागले गेले असे पृथ्वीराजजी सावंत सर आहेत। बायासाहेब काय सांगाल, मतदानाचा हक्क बजावलात, काय एकंदरीत विश्वास आहे? मतदानाचा हक्क सकाळीच बजावला आहे। विजयाचा विश्वास आहे, जनतेचं प्रेम भेटतंय, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करेल याची मला खात्री आहे। त्यामुळे जनतेचं प्रेम भेटतंय, जाईल त्या गावामध्ये भरपूर असा प्रतिसाद भेटतोय आणि विजयाचा नक्कीच 100% विश्वास आहे। एकीकडे पण दुसरीकडे खासदार असतील, आमदार असतील, अभिजित पाटील असतील, मोहिते पाटील असतील, यांचा पॅनल उभा होता। दुसरीकडे तुम्ही राजकीय विरोधक जे आहेत ते तालुक्यातले ते एकत्रित आले होतात। कसं टक्कर असेल, कसा सामना होईल असं वाटतं? सामना कसा होईल हे जनता ठरवेल, परंतु सगळे एकीकडे असतील। आम्ही आमच्या तालुक्याच्या स्वाभिमानावर जे काय पाठीमागच्या राजकीय घडामोडी घडल्या तिकीट वाटपाच्या याच्यावरून जो तालुक्याच्या नेते मंडळींना डावलण्याचा प्रयत्न झाला, त्याच्यामुळे आम्ही सर्वजण एकत्र आलो। आम्ही शिंदे कुटुंब आणि सावंत कुटुंब तर विधानसभेपासूनच एकत्र आहे। हे दोघं मिळून एकत्र काम करतो या भागामध्ये। तर ह्या काळामध्ये आता आम्ही एकत्र राहून काम करत असताना 100% विजयाची खात्री आहे। ज्या पद्धतीने एकीकडे आमदारांनी देखील टीका टिप्पणी सावंत परिवारावर केली होती, मानेगावचाच उमेदवार पाहिजे होता पण लांबचा दिला, मानेगावला काय तर म्हणजे असं वक्तव्य केलं होतं, कसं पाहताय? मानेगावपासून 3 किलोमीटर अंतरावरती वाकाव आहे। शुक्रवारचा बाजार मानेगावचा असतो, त्याला गावातील लोक चालत जातात। आम्ही म्हणजे गुंडेश्वर मंदिरावर तर गेलं तर मानेगाव हे वाकावचं अंतर खूप असं काही नाही आहे। आमदार साहेबांनी जी टीका केली त्याबद्दल मानेगावच्या सभेत बोलणं झालं। माढा तालुक्याचा आमदार पंढरपूरमध्ये राहतो ते त्यांना चालतं, त्यामुळं असं काही नाही। शेवटी मतदारसंघातच आम्ही आहोत, मतदारसंघात आहे, त्यामुळं त्याची काही लोकांना एवढं काही भूलथापांना बळी पडलेले नाहीत। कुठंतर कुजबूज अशी आहे की जे आमदार अभिजित पाटील यांच्या गटाकडून घड्याळाचे उमेदवारी घेऊन सुहास काका पाटील जे उभे आहेत त्यांना कुठंतर राजकीय बळ देण्याचं काम काकामार्फत होतंय असं देखील कुजबूज आहे। काय एकंदरीत आली ही कुजबूज काय? नाही, मला नाही माहीत। कुठं माझ्यापर्यंत काही तशी माहिती मिळालेली नाही किंवा काही नाही, तसं काय नाही करणार आहेत। विजयासाठी शुभेच्छा दिलेत का? नाही, जनतेने मला शुभेच्छा दिलीत आणि जनतेचं प्रेम मिळतंय। बरं, एकीकडे तुम्ही इकडल्या माड्याच्या मैदानात पुतणे आहात, तिकडे धनंजय जे आहेत, तर दोघा पुतण्याला काका शुभेच्छाच नाहीत का? मग नाही, ते देतील ना, निवडणूक झाल्यानंतर निवडून आलं तर नक्की देतील। बरं, निवडून आल्यानंतर ज्या पद्धतीने एकीकडे जे GSPM संस्था जी मांडली जाते, मोठी अग्रगण्य संस्था आहे, शिक्षण संस्था, आपला देखील त्याच्यात होता। कुठं तर फाउंडर सेक्रेटरी असलेल्या तानाजीराव सावंत माजी मंत्री आहेत, त्यांचं एक पत्र समोर आलं, एक माध्यमावर व्हायरल होताना पाहायला मिळतं आहे की त्या संस्थेनं 7 आणि 8 तारखेला कर्मचाऱ्यांना उपस्थित दर्शवण्याचं आवाहन केलं आहे। काय असे कर्मचारी आपल्या मतदारसंघातले आहेत किंवा काय ट्विस्ट आहे का काय काकांचं? तसं पत्र माझ्यापर्यंत तरी नाही पोहोचलं, पण असेल तरी मला बऱ्यापैकी कर्मचारी आलेले दिसत आहेत। आमच्या गावातले आले, तुंदरगावचे आलेले आहेत, आणि तसं असेल तर काय संस्थेचं काय कामकाज असेल त्या संदर्भात त्यांनी केलं असेल। बरं, कुठंतर शुभेच्छा काकाने निवडून आल्यानंतरच देतील असं म्हणताय? पेढे घेऊन जाणार आहेत का काकांना? नक्कीच आशीर्वाद घ्यायला जाईल ना। हे होते पृथ्वीराज शिवाजीराव सावंत। ज्या पद्धतीने एकीकडे तिकीट मिळण्यापासून जेव्हा तो संघर्ष करायला पाहायला मिळत होता आणि पृथ्वीराज सावंत जे आहेत ते तिकीट मिळवण्यात यशस्वी झाले होते, आता मात्र निवडून आल्यानंतर काकांच्या शुभेच्छा येतील आणि पेढे घेऊन त्यांचा आशीर्वाद घ्यायला जाईल असा आशावाद जो आहे तो पृथ्वीराज सावंत यांनी TV 9शी बोलताना व्यक्त केला। त्यामुळं मानेगावची लढाई अर्थात पृथ्वीराज शिवाजीराव सावंत जिंकतात का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। माझा सहकारी कॅमेरा पर्सन गणेश गुंडसह मी संदीप शिंदे, TV 9 मराठी, माढा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव।